आत्ताच अनेक ठिकाणी सिक्युरिटी वाढवली गेली, आंदोलन होत आहेत, विरोध काय शौर्य पदक मिळवून आले अशा तऱ्हेने फिरतील हे लोक कोण जात आहेत हे नाही. डोंट कट, हे कट मत करणार. ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंनी फोडलेत. यावरून ठाकरे सेनेचा संताप झालाय. या संतापाला संजय राऊतांनी शिवीगाळ करत वाट करून दिली. पण त्यानंतर संजय राऊत टीकेचे धनी ठरलेत. लाईव्ह पत्रकार परिषदांमधून संजय राऊतांनी गेल्या 24 तासात अनेक वेळा शिवीगाळ केली आहे. पक्षानं मोठे केलेले नेते सोडून जात असताना असा संताप होणं स्वाभाविक आहे. पण संजय राऊतांच्या शिवराळ भाषेमुळे ठाकरे सेनेबद्दलची सहानुभूती तर कमी होत नाहीये ना, असा सवालही उपस्थित होतोय. गेल्या 2 दिवसात संजय राऊत यांच्या 3 पत्रकार परिषदा झाल्या. या पत्रकार परिषदांमध्ये बोलताना संजय राऊतांनी फुटलेल्या 6 खासदारांना शिवीगाळ केली आहे. नाही, आता तुम्ही जरा अरविंद सावंत काय म्हणतायत किंवा अनिल देसाई काय म्हणतात ते समजून घ्या. खरं म्हणजे राजाभाऊ वाजेंचं खास कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे. ते पहिल्या दिवसापासून एकच सांगतायत की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरच आहे. आता ते ट्रेनमधनं उतरले, राजधानी एक्सप्रेसमधून, मीडिया त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये घुसला, तिथे त्यांचं तेच वाक्य होतं. याला आम्ही निष्ठा म्हणतो, श्रद्धा म्हणतो. अहो, खासदार का आमदार का येतात आणि जातात. आज आम्ही खासदारात, उद्या नसू, पण या पक्षाने आम्हाला आतापर्यंत जे दिलेलं आहे ते आम्हाला विसरता येणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना. उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं. हे लोक कोण जात आहेत हे नहीं. डोंट कट, ये कट मत करना. ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है, ऐसा अब लगने लगा है. मैं किसी पार्टी का और किसी व्यक्ति का नाम नहीं ले रहा. आत्ताच अनेक ठिकाणी सिक्युरिटी वाढवली गेली, आंदोलन होत आहेत, विरोध काय ठेवायचंय, आंदोलन होतात. ते शब्द काढायचं ना. हे डरपो हिंमत असलं या ना मतदारसंघात. कालपर्यंत जसे आमच्याकडे असताना एकटे फिरत होतात ना, तसे फिरा. आता एकनाथ शिंदे त्यांना बॉडीगार्ड देईल, बरोबर आहे. मग त्यांना पुढे 2 पोलीसच्या गाड्या, मागे 2 पोलीसच्या गाड्या, आणि ते मिलिटरीच्या वेशातले सीआरपीएफचे लोक असतात ना, ते वगैरे त्यांना देतील. आणि जणू काय युद्ध करून शौर्य पदक मिळवून आले अशा तऱ्हेने फिरतील. कळले का? बरं का, हे गद्दार लोक आम्हाला सांगणार, यांना शिवसेनेनं इतकं मोठं केलं, दिल्ली दाखवली, पार्लमेंट दाखवलं, प्रतिष्ठा दिली, सगळं काही दिलं. खोट्या शब्दा घेता तुम्ही. तुम्हाला काय बोलायचं मग आम्ही? हे तुम्ही काय हरिश्चंद्राच्या अवतारात? तुम्ही सगळे, तुम्ही हरिश्चंद्राचे अवतार नाही, एवढं सांगतो. त्याच्यामुळे मी काय बोलतोय ही शिवी नसून हा महाराष्ट्रातल्या जनतेचा संताप आहे. लक्षात घ्या, माझ्या भावना लक्षात घ्या. या महाराष्ट्राच्या जनतेच्या संतप्त भावना आहेत जे बोलतोय ते. तुम्ही त्याला शिवी म्हणत असाल ना, नाही. अजून त्यांना बरेच दिवस पुढे बघायचे आहे. मुळात असं आहे, आईशी प्रतारणा केल्याचं एक मिनिटापूर्वी बोलले, त्याला कुठल्या शब्दात बोलणार तरी ते मर्यादित शब्द वापरतात. एवढं थोडंसं उलटं बनेल. काय आम्ही यांच्यासाठी काय केलंय, रक्ताचं पाणी केलेलं आहे उद्धवजीने. आम्ही सगळ्यांनी जेव्हा पक्ष फुटला त्यानंतर आम्ही ज्या परिस्थितीत उभे राहिलो, आम्ही लोक निवडून आणली. आणि हे अशा पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या आईशी बेईमानी करत असाल ना, तर लक्षात ठेवा, आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलेलो नाही. जा, आमची तक्रार करा धमकी दिली म्हणून. तुम्हाला आता तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला आमच्यापासून धोका आहे. यावरून वादंग निर्माण झाल्यानंतर संजय राऊतांना जेव्हा पत्रकारांनी गाठलं तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलंय ते पहा. आप उग्र हो गए और थोड़ा अब्यूसिव लैंग्वेज भी यूज की, गाली. नहीं, नो अब्यूसिव. सर, जो वर्ड आपने यूज किया वो हमारे मराठी में ऐसा यूज होता है. वो महाराष्ट्र में ये हमारा रेगुलर भाषा है.
तो आप उसको आप गलत नहीं मानते? क्या गलत है? जिसको जिस भाषा का इस्तेमाल करना चाहिए वो भाषा का इस्तेमाल होना चाहिए। जिसको जो भाषा समझ में आती है वही भाषा का इस्तेमाल होता है। और कब कौन सी भाषा का इस्तेमाल होना चाहिए मुझे मालूम है। मैं एडिटर हूँ सामना का, 47 से मुझे भाषा का पूरा ज्ञान है। पर सर पार्लियामेंट्री एथिक्स से आप जो लोग इसको फॉलो करते हैं आपको उनमें थोड़ा गलत इंप्रेशन नहीं पड़ता ऐसी मैं लैंग्वेज? पार्लियामेंट में नहीं भाषा का इस्तेमाल किया है ना। हाँ जी। कोई अगर बेईमानी करता है तो उससे क्या करेगा, उसके ऊपर पूरा लगेगा। कोई करप्शन करता है, 15-15 करोड़ रुपया लेकर पार्टी छोड़ते हैं, तो उनके बारे में आप क्या बोलते? उनके ऊपर फूलों की बरसात करें? बताइए। डोळ्यांसमोर दुसऱ्यांदा पक्ष फुटतोय हे पाहिल्यानंतर संताप होणं स्वाभाविक आहे, पण संजय राऊतांनी खासदारांना शिवीगाळ केल्यानं आता विरोधकांनी हाच मुद्दा उचलून धरत ठाकरेंना टार्गेट केलाय। त्यामुळे खासदारांच्या बंडाची चर्चा होण्याऐवजी राऊतांच्या शिवराळ भाषेची जास्त चर्चा होते असंही म्हटलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।